माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले चर्चेत आलेत। त्यांचे नेमकं कारण बच्चू कडूंना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेकरिता आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे। यासह पक्ष विलीनीकरण केल्यास बच्चू कडूंना 6 महिन्याच्या आत मंत्रिपदाची ऑफर सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे। गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात हा विषय महत्त्वाचा विषय म्हणून चर्चेत आलाय। बच्चू कडूंची राजकारणाची वाटचाल ही शिवसेना पक्षातून सुरू झाली होती। त्यानंतर बच्चू कडूंनी स्वतः प्रहार जनशक्ती पक्ष स्थापन केलाय आणि त्या पक्षावर बच्चू कडूंनी 20 वर्ष आमदार आणि राज्यमंत्रीपद भूषवलं। तरी मात्र आजही बच्चू कडू हे शिवसेना या पक्षाची जवळीक आहेत। मागील काही महिन्यांपूर्वी बच्चू कडूंनी मेळघाट संघर्ष यात्रा काढली। या मेळघाट संघर्ष यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला शिवसेनेचे 2 मंत्री चिखलदरा येथे उपस्थित होते आणि थेट जनतेसमोर बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनद्वारे चर्चाही केली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंच्या समस्या जाणून त्या तात्काळ निकाली काढण्यात येईल असं सुद्धा आश्वासन जनतेसमोर दिलं होतं। आज विदर्भात शिवसेनेची ताकद बळकट करण्यासाठी बच्चू कडू सारखा दमदार नेता, शेतकरी नेता हा शिवसेनेला मिळावा या हेतूनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना ही ऑफर दिल्याचं सुद्धा बोललं जातं। तर भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका समोर असताना याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो। त्यामुळेच शिवसेनेने ही ऑफर बच्चू कडूंना दिल्याचं बोललं जात आहे। या ऑफर नंतर प्रहार पक्ष हा शिवसेनेत विलीनीकरण करायचा का यासाठी बच्चू कडूंनी गेल्या 2 दिवसांपासून SMS द्वारे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। कार्यकर्त्यांकडून सुद्धा बच्चू कडूंना ही ऑफर स्वीकारण्यास काही हरकत नाही असा मेसेज पोहोचलाय। त्यामुळे उद्या बच्चू कडू हे मुंबईला दाखल होऊन शिवसेना पक्षाची ऑफर स्वीकारणार का आणि आपला पक्ष शिवसेनेमध्ये विलीनीकरण करणार का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।